मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या महा एपिसोडमध्येच म्हणजेच आजच्या रविवारच्या भागात काय होणार आहे ते आज आपण बघणार आहोत. शांतनू सर्वांसाठी साड्या घेऊन आलेला असतो. तो मेघना, विभावरी आणि मोठी आई यांची साडी वाटून देतो. एक साडी उरते. मेघना म्हणते की ही साडी आदिती जाऊबाईसाठी आहे ना. तेव्हा शांतनू काहीही न बोलता तिथून निघून जातो. तो गेल्यानंतर मेघना म्हणते की सॉरी, मला माफ करा, मी पटकन बोलून गेले, त्यामुळं भाऊजी रागवले. तेव्हा पल्लवी म्हणते, नाही मेघनाताई, ठीक आहे, तुमचं काही चुकलं नाही त्यात. आपण एका घरात राहतो म्हटल्यावर एवढ्या गोष्टी तर होणारच ना. खरं तर कोणाचं नाव घेतल्यावर कोणी रागवायला नको असंच वातावरण हवं आहे घरामध्ये, आणि त्याच दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. मित्रांनो, सर्वप्रथम दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज रविवार आहे, त्यामुळे स्वाभिमान मालिकेचा आज महा एपिसोड आहे. आजचा व्हिडिओ खूप लेंथी झाला असता म्हणून आम्ही याचे 2 पार्ट बनवले. मित्रांनो, दुसऱ्या पार्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा एंड स्क्रीनलाही मिळेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. इकडे मोठे काका हक्क सोडपत्र लॉकरमध्ये सेफ ठेवत असतात. ते बबन बघतो, कारण बबन मोठ्या काकांसाठी कॉफी घेऊन आलेला असतो. मोठे काका घाबरतात, त्याला विचारतात काय रे. तेव्हा बबन म्हणतो की कॉफी घेऊन आलोय. मग बबन कॉफी खाली ठेवून साफसफाई करायला लागतो. मोठे काकांना फोन आलेला असतो, ते फोनवर बोलत असतात. जेव्हा बबन साफसफाई करत असतो तेव्हा तो टेबलवर येतो. टेबलवर लॉकरची चावी ठेवलेली असते. बबन ती घेतो. मोठे काका तेवढ्यात त्याला बघतात आणि म्हणतात, काय आहे तुझ्या हातात. तेव्हा बबन उत्तर देतो की साफसफाई करत होतो तेव्हा किल्ली खाली पडली म्हणून उचलून ठेवत होतो. तेव्हा मोठे काका म्हणतात की आण ती किल्ली इकडे. मग बबन त्यांना ती किल्ली देतो. मोठे काका म्हणतात, आणि आज का साफसफाई करतोय, अधूनमधून तर करतच असतो ना. चल, मला आता केबिन लॉक करायची आहे, असं म्हणून मोठे काका तिथून निघून जातात. बबन दादा मनात विचार करतो की आज तर किल्ली हातात घेऊन कागदपत्र शोधायचेच आहे, पण मोठे साहेब नेमके आडवे आले, आता काही काम होणार नाही. मोठे काका पुन्हा एकदा बबनला आवाज देतात आणि म्हणतात की चल. मग बबन दादा देखील तिथून निघून जातो. इकडे आदिती प्रभाकरला म्हणत असते की बबन म्हणालाय खरं की मी दादांचे सगळे पुरावे गोळा करतो, पण खूप जोखमीचं काम आहे रे हे. बाबा, त्याला जरा जपून करायला सांगा, नाहीतर सापडला तर उगीच तो भरडला जाईन याच्यामध्ये. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की मलाही तीच काळजी वाटते, मी बोलतो त्याच्याशी. त्यातच पल्लवी तिथे येते. ती म्हणते की माझं सकाळीच बबन दादांशी बोलणं झालं. मीही त्यांना तेच सांगितलं की जे काही कराल ते अगदी सांभाळून आणि काळजीपूर्वक करा. तेव्हा ते मला म्हणाले की आज तिथे काय मिळतंय की ते बघूयात आपण पहिलं. आहे, आता आपल्याला जमतील तसे एक एक पुरावे गोळा करावे लागतील. प्रभाकर म्हणतो की आपल्याला ते दादांच्या मोबाईलचे रेकॉर्ड चेक करायचे होते, ते तर राहूनच गेलं गं. आता सद्यस्थितीत आपल्या हातात काय काय. पल्लवी म्हणते की सध्या मोठ्या काकांचा मोबाईल आहे, पण त्याचे डिटेल्स जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही. हां, आदिती मॅमकडून सह्या घेतल्या ते हक्क सोडपत्र आहे आपल्याकडे, आणि ती सगळी प्रॉपर्टी आदिती मॅमच्या नावावर आहे, याची फाईलसुद्धा आहे. आदिती म्हणते की मामांजीने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे, हे आजपर्यंत आपल्याला कळलंच नसतं. दादा आणि वहिनींनी तर ते कायमच लपून ठेवलं. आता नशिबाने ते आपल्या हाती लागलं, ते बरंच झालं. प्रभाकर म्हणतो की ते बरोबर आहे, पण आदिती मला एक सांग, हक्क सोडपत्र तू पल्लवीकडे दिलं होतं ना. तेव्हा पल्लवी म्हणते की हो, ते माझ्याकडे आहे. प्रभाकर सर म्हणतात, आणि ते प्रॉपर्टीचे कागद. तेव्हा आदिती म्हणते की ते माझ्याकडेच आहेत. प्रभाकर सर म्हणतात की एक काम करा, ते दोन्ही पेपर्स माझ्याकडे द्या, मी सांभाळून ठेवतो. पल्लवी म्हणते की मी घेऊन येते लगेच. मग पल्लवी लगेचच तिच्या रूममध्ये जाते. त्यात ती हक्क सोडपत्र शोधते, पण तिला काही भेटत नाही. ती म्हणते की मी तर यातच ठेवले होते. तेवढ्यात आदिती मॅम तिथे येतात आणि म्हणतात की पेपर्स काढून ठेवले का पल्लवी. पल्लवी म्हणते की माहीत नाही मॅम, मी यातच ठेवले होते, पण आता सापडत नाही आहेत. आदिती मॅम म्हणतात की अगं खालीवर झाले असतील, इथेच असतील, जाणार कुठे आहेत ते. पल्लवी पुन्हा एकदा चेक करू लागते, पण तिच्या हातात काहीच लागत नाही. आदिती मॅम म्हणतात की तुमच्या रूममध्ये राहिलेत का. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही मॅम, हे खूप महत्त्वाचे पेपर होते म्हणून मी माझ्यासोबतच घेऊन आले होते. बॅगेच्या आतल्या कप्प्यातच ठेवले होते, पण माहीत नाही कुठं गेले. आदिती मॅम म्हणतात की अगं पण हे फक्त तुलाच माहीत होतं, मग गेले कुठे पेपर्स. तेव्हा पल्लवी म्हणते मला माहीत होतं, पण पल्लवीला रात्रीचा प्रसंग आठवतो. तेव्हा मोठी आई लाईट बंद असताना त्यांच्या रूममध्ये आली होती.
पल्लवी आदिती मॅमला म्हणते की पेपर्स कुठे असतील याचा अंदाज आलाय मला. मॅम अहो मोठ्या आई आल्या होत्या आमच्या रूममध्ये. मला जेव्हा दचकून जाग आली तेव्हा मी स्वतः त्यांना बघितलं होतं. कदाचित ते पेपर्स त्यांच्याकडेच असतील. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी अगं काय झालं हे असं व्हायला नको होतं. खूप मोठा पुरावा गमावलाय आपण. पल्लवी म्हणते की मॅम नक्कीच त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललंय. ऐन दिवाळीत आपल्या कुटुंबावर काही विघ्न येऊ नये म्हणजे झालं. शांतनू जेव्हा रूममध्ये झोपलेला असतो तेव्हा पल्लवी आवरून त्याच्या रूममध्ये येते. ती शांतनूला एकटक बघत असते. त्याच्या जवळ येऊन ती म्हणते की लग्न झाल्यानंतरची ही आपली पहिलीच दिवाळी. पण आपण दिवाळीत एकमेकांच्या जवळ असूनही एकमेकांच्या जवळ नाही आहोत. याचा खरंच खूप त्रास होतोय मला. पण एक सांगू, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मी जर एकदा सिद्ध केलं ना तर तुमचे सगळे गैरसमज दूर होतील. मग आपण पुन्हा पूर्वीसारखे एकत्र येऊ. मग पल्लवी तिच्या बॅगेतला बॉक्स काढते. त्यामध्ये कुर्ता असतो. ती शांतनूला म्हणते की हा कुर्ता आणलाय खास तुमच्यासाठी. तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा शांतनू. तुम्ही जर हा कुर्ता घातलात तर मला कळेल की तुमचा राग हा फक्त तात्पुरता आहे आणि प्रेम मात्र आयुष्यभराचं आहे. घालाल ना? मग पल्लवी कुर्ता टेबलवर ठेवते. मनात विचार करत असते की आता यांना कसं उठवायचं. खरं तर एवढे गोड झोपलेत पण दिवाळी पहाटे उठवायला तर हवंच. तिला एक कल्पना सुचते. ती बाहेर जाते आणि मग मोबाईलवर फटाक्यांचा आवाज येणारा ऑडिओ प्ले करते. शांतनू फटाक्यांचा आवाज ऐकून लगेचच उठतो. म्हणतो की एवढ्या पहाटे पहाटे कोण फोडतंय फटाके? दिवाळी आहे म्हणून काय झालं? पल्लवी मात्र दाराच्या आडून हसत असते आणि म्हणते की सॉरी पण आता उठा. ही लवकर खाली या. इकडे विभावरी आणि मेघना अभ्यंगस्नानाची तयारी करत असतात. त्या पाटाभोवती रांगोळी काढत असतात. तेवढ्यात पल्लवी तिथे येते. पल्लवी म्हणते की विभा काकू अभ्यंगस्नानाची तयारी झाली का? वरी म्हणते हो आता रांगोळी झालीच आहे. मग आता सगळे आल्यानंतर उटणं लावून त्यांच्या आंघोळी होतीलच. पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे मी तेल आणि उटणं घेऊन येते. तेवढ्यात शांतनू खाली येतो. तो म्हणतो गुड मॉर्निंग काकू. गुड मॉर्निंग वहिनी. तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा. विभावरी म्हणते की बरं झालं आज लवकर उठलास. आता पल्लवी तुला उठणं लावून देईल. एवढ्यात पल्लवी देखील तिथे येते. ती शांतनूला म्हणते की शुभ दीपावली आणि मग शांतनू देखील पल्लवीला शुभ दीपावली असं विश करतो. विभावरी म्हणते की पण आज तू इतका लवकर कसा काय उठलास? शांतनू म्हणतो की मला उठायचं नव्हतं पण कोणीतरी जोरजोरात फटाके फोडत होतं त्यामुळे मला जाग आली. तेव्हा विभावरी म्हणती फटाके? छे रे, आत्ता कुठं फटाक्यांचे आवाज यायला लागलेत. मगाशी नव्हते लावले कोणी. शांतनू म्हणतो की अगं नाही पण मी. शांतनूचं लक्ष पल्लवीकडे जातं. पल्लवी हसत असते. शांतनूच्या सगळी गंमत लक्षात येते. तो म्हणतो नाही पण मला लवकर नव्हतं उठायचं आज. मेघना म्हणते की पण भाऊजी अहो आज दिवाळी आहे लवकर उठायला नको का? भावरी म्हणते की चल आता बस पाटावर. पल्लवी लाव ग याला उठणं. तेवढ्यातच मोठी आई तिथे येते आणि म्हणते की पहिली दिवाळी असली म्हणून काय झालं? आज काय पाडवा नाही आहे. दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी आई मुलाला उठणं लावते आणि शांतनू मलाच आई मानतो त्यामुळं दरवर्षीप्रमाणे मीच त्याला पहिल्यांदा उठणं लावणार. हो ना रे शांतनू? तेव्हा शांतनू देखील म्हणतो की हो मोठी आई, तुझाच मान आहे हा. मग मोठी आई शांतनूला उठणं लावते. इकडे प्रभाकर सर घरासमोर आकाशकंदील लावत असतात. म्हणतात की गीता काही पण म्हण पण जेव्हा दिवाळी असते ना तेव्हा घरात एक वेगळाच उत्साह असतो. एकदम प्रसन्न वाटतं. दिवाळीत आपण कसं सगळे कामाला लागतो, आळस विसरतो. एवढ्यात प्रदीप जांभळ्या देत असतो. प्रभाकर म्हणतो की अरे आळसाबद्दल बोलतोय, सकाळी सकाळी जांभळ्या काय देतोस? जागरण झालंय. तेव्हा प्रदीप म्हणतो की नाही सकाळी लवकर उठावं लागलं ना. गीता आणि तिची आई सकाळी सकाळी हैराण केलं मला. गीता म्हणते की प्रभू काका बाबा आणि ज्योती यांना पहाटे पहाटे दिवाळीला उठवणं जे एका प्रकारचा टास्कच असतो. तेव्हा ज्योती देखील जांभळी देत असते. तेव्हा गीता म्हणते की अगं ज्योती जांभळ्या कसल्या देतीयस? ज्योती म्हणते पण मी माझं काम केलंय ना. आणि ब्रो कुठे? ब्रो का नाही उठला अजून? प्रभाकर म्हणतो की ब्रो तुझ्यासारखा आळशी नाही आहे. तो कधीच उठलाय, काहीतरी काम करतोय तो येईलच एवढ्यात. गप्पा नका मारू, काम करा. इकडे शांतनू आंघोळ करून येतो आणि मग त्याचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या कुर्त्यावर जातो. तो कुर्ता हातात घेतो आणि मग शांतनूला पल्लवीसोबत घालवले मागच्या दिवाळीचे क्षण आठवतात. प्रभाकर सर पल्लवीला म्हणतात की गुड मॉर्निंग पल्लवी. पल्लवी म्हणते की गुड मॉर्निंग बाबा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणून ती प्रभाकर सरांचा आशीर्वाद घेते.
भाकर सर देखील म्हणतात की आणि तुलाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुझं संपूर्ण आयुष्य सुखात आणि आनंदात जावं अशीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. पण बाळा मला सांग, शांतनू उठला? पल्लवी म्हणते की हो, ते केव्हाच उठले, आवरत असतील आता. बाबा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, हक्क सोड पत्राचं. तेव्हा प्रभाकर म्हणतो की हो कळलं मला, काल मला आदितीने सगळं सांगितलं. आपल्याला आता खूप काळजी घ्यावी लागेल, लक्षात येते तुझ्या? आपण नवीन नवीन पुरावे शोधायला बघतोय आणि आपल्या हातात जे जे पुरावे होते ते आपल्या हातून निसटून चाललेत. पल्लवी म्हणते की म्हणूनच ते पेपर्स मी माझ्याकडे ठेवले होते. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात, पल्लवी ते दोघं स्वतःला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. दोघींनाही मारण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षात आहे ना? आत्ता पण त्यांच्या डोक्यात काही ना काहीतरी शिजत असणारच आहे. हां, आता दिवाळी आहे म्हणून 2 दिवस गप्प बसतील. दिवाळी झाल्यानंतर पुढं काय करतील हे काही सांगता येत नाही आपल्याला. एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त पुरावे हीच आपली ताकद आहे. ते असतील तरच आपल्याला जिंकता येईल. पल्लवी म्हणते पण मला एक कळत नाही आहे, ते पेपर्स माझ्याकडे हे त्यांना कसं कळलं? प्रभाकर सर म्हणतात की सतत कारस्थान करत असल्यामुळे त्यांचे नाक कान डोळे काही ना काही शोधतच असतात आणि त्यातूनच त्यांना हे सगळं कळलं असणार. आता फक्त पेपर्स नको आहेत आपल्याला, अख्खी फाईल मिळवायला हवी. पल्लवी म्हणते हो बाबा, पण आता जरा हे दिवाळीचे दिवस जाऊ देत, मग एकदम नव्या जोमानं आपण कामाला लागूयात. एकतर दिवाळीच्या निमित्तानं का होईना आपलं सगळं कुटुंब एकत्र आलंय. ही दिवाळी सगळ्यांना आनंदात आणि उत्साहात साजरी करू दे, एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी तुझ्या मनात जे काय आहे सगळं तसंच होऊ देत. तेव्हा पल्लवी बाबा मी आलेच असं म्हणून तिथून निघून जाते. पल्लवीने इकडे छान रांगोळी काढलेली असते, तेवढ्यात आदिती मॅम पणत्या घेऊन तिथे येतात आणि म्हणतात की किती छान रांगोळी काढलीस गं पल्लवी. पल्लवी म्हणते की थँक्यू. आदिती मॅम म्हणतात दापोलीला असताना रांगोळी स्पर्धेत बक्षिसं मिळवली होती, आठवतं ना तुला? पल्लवी म्हणते की हो ना, आठवतंय. आदिती मॅम आणि पल्लवी दोघे मिळून रांगोळीत पणत्या ठेवत असतात. आदिती मॅम म्हणतात की थँक्यू. पल्लवी म्हणते की थँक्यू का? आदिती मॅम म्हणतात ह्या रांगोळीत जसे तू रंग भरलेस अगदी तसे माझ्या आयुष्यात देखील रंग भरलेस. आज कितीतरी वर्षांनंतर ही दिवाळी मी माझ्या कुटुंबासोबत साजरी करते. खूप बरं वाटतंय, खरंच थँक्यू. पल्लवी म्हणते की ही सुंदर रांगोळी फक्त नजरेत भरून घ्यायची नाही आहे आता. थांबा मी सांगते. आता दुसरं कुठलंही काम करण्याआधी तुम्ही माझ्यासोबत चला. पल्लवी आदिती मॅमला घरामध्ये नेते. मित्रांनो, आता पल्लवीने आदिती मॅमला कशासाठी आतमध्ये नेलं असेल हे आपल्याला आजच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या पार्टमध्ये समजेल. दुसऱ्या पार्टची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे किंवा एंड स्क्रीन नंतरही तुम्हाला तो व्हिडिओ उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळं आजच्या एपिसोडचा पार्ट 2 देखील लवकरच बघा.